आणि आता पाहूयात इतर काही महत्त्वाच्या बातम्या 36 जिल्हे 72 बातम्यांच्या माध्यमातून। नाशिकमध्ये अग्निशमन दलाचे माजी प्रमुख अधिकारी अनिल महाजन यांच्या घरावर लाचलुचपत विभागाची धाड। महाजनांकडे कायदेशीर उत्पन्नापेक्षा 42% अधिक अपसंपदा। पत्नीने महाजनांना प्रोत्साहन दिल्याने दोघांवरही गुन्हा दाखल। बोरीवलीत नाले सफाई करताना 2 कामगार नाल्यात पडले, दोघांना बाहेर काढण्यात यश, एकाची प्रकृती गंभीर। पवईच्या गांधीनगर ब्रिजवर मिक्सर गाडी पलटी, चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती। अपघातात कोणतीही जीवितहानी नाही। फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर रोहिंग्या नागरिक असल्याचा दावा, रणरागिणी महिला संघटनेचा आरोप, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। धुळ्यात शासकीय विद्यानिकेतन निवासी वसतिगृहाच्या वीज गुल, वसतिगृहातील वीज पुरवठा बंद असल्याने विद्यार्थ्यांना त्रास, वीज वितरण कंपनीकडे तक्रार देऊनही वीज पुरवठा खंडित। धुळ्यातील सुरत नागपूर महामार्गावरील मोराणे गावालगत सर्व्हिस रोड नसल्याने गावकऱ्यांची अडचण, सर्व्हिस रोड पूर्ण करण्याची गावकऱ्यांची मागणी। डेल कंपनीने 12,500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं, एआय वरती भर देण्यासाठी निर्णय घेतला। नाशिकच्या इगतपुरीत मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, इंस्टाग्रामवर मैत्री जुळल्यानंतर आरोपीने सुरू केली होती चोरी। कोल्हापुरात पूर ओसरल्यानंतर शेतीच्या नुकसानीची भीषण दृश्य समोर, जवळपास 15 दिवस पाण्याखाली राहिलेल्या हजारो हेक्टर शेतीचं नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जायकवाडी धरणाची पाणी पातळी 25.28%वर, नाथसागर जलाशयात नाशिकमधून येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली। सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 20 फुटांनी घटली, वातावरण ढगाळ असून पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे। सततच्या पावसामुळे अमरावतीतील चिखलदऱ्यात नदी नाले ओसंडून वाहू लागले, मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ। जळगावमध्ये अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची जोरदार हजेरी, शेती पिकांना जीवनदान, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। नंदुरबारमध्ये अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात, पावसामुळे पिकांना पुन्हा जीवनदान, शहराला पाणी पुरवठा करणारा विरचक धरणात पाणीसाठा वाढणार। सिंधुदुर्गच्या कुडाळमधील हळदीचे नेरूळ पुलाला भगदाड, वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण, आपत्कालीन व्यवस्थेमधून तत्काळ पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी। नाशिकच्या पालखेड धरणातून मनमाडसाठी पाण्याचं आवर्तन, पाणी टंचाईग्रस्त नागरिकांना दिलासा। गोंदिया जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू, पावसामुळे पुराडा आणि शिलापूर डौकी या 3 गावांचा संपर्क तुटला, शिरपूर धरणाची 3 गेट उघडली। बीड जिल्ह्यात पिकांवर अळीचा प्रादुर्भाव, तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांकडून ड्रोन फवारणी सुरू। वाशिममध्ये ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकाची फवारणी, शेलू बाजारमधील शेतकऱ्याकडून आधुनिक शेतीवर भर। सांगलीच्या जत तालुक्यातील डाळिंबाला उच्चांकी दर, विशाल कुंभार या शेतकऱ्याच्या डाळिंबाला 265 रुपये दर मिळाला। बांगलादेशमधील अस्थिरतेचा महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांवर परिणाम, हिंगोलीतील मार्केट यार्डात हळदीच्या भावात घसरण, हळदीच्या दरात 1000 रुपयांची घसरण, शेतकरी आर्थिक संकटात। वाशिम जिल्ह्यात सततच्या पावसामुळे हळदीच्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव, उत्पादनात घट होण्याची शक्यता। वाशिम जिल्ह्यात सोयाबीनचे दर घटल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली, सोयाबीनची 4000 रुपये दराने विक्री। नागपंचमी सणानिमित्त कोकणातील बाजारपेठा सजल्या, सिंधुदुर्गमधील बाजारात खरेदीसाठी नागरिकांची लगबग। जळगावात महिला प्रवाशांमुळे एसटीला तब्बल 251 कोटी 9 लाख 44 हजारांचं उत्पन्न, एसटी महिला सन्मान योजनेचा एसटी विभागाला लाभ। वर्ध्याच्या काकडदरामध्ये सामान्य रुग्णालयासाठी 25 एकर जागा मंजूर, भाजपचे युवा नेते सुमित वानखेडेंच्या प्रयत्नांना यश। पुण्यात नारायण टाक यांच्या कोलाज पुस्तकाचं प्रकाशन, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन संपन्न। नागपुरात खड्डे अपघातावरून पोलीस सतर्क, रस्ते किंवा उड्डाणपुलावर खड्डे पडून अपघात झाल्यास कंत्राटदारावर थेट कारवाई केली जाणार, आयुक्त रवींद्र सिंघल यांची माहिती। शहापूरच्या खरिवलीमधील रस्त्याची दुरवस्था, विद्यार्थ्यांचे शाळेत जाताना हाल। पहिली पत्नी असताना दुसरीशी लग्न केल्याने शिक्षक आणि शिक्षिका निलंबित, विवाह नियमबाह्य असल्याचं सांगत धाराशिवच्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कारवाई। नाशिक जिल्हा परिषदेमध्ये 3 महिन्यात 15 कर्मचाऱ्यांवर कारवाई, खोटे प्रमाणपत्र, शेतकरी अनुदानात अशा विविध कारणांसाठी कारवाई।
चिपी ते पुणे विमानसेवा 24 ऑगस्ट पासून सुरू होणार. गणेश चतुर्थीपूर्वी विमानसेवा सुरू करण्याचा फ्लाय 91 कंपनीचा मानस. गोंदियात मुंबई कोलकाता महामार्गावर उड्डाणपुलाच्या बांधकामाचा काही भाग कोसळला. महामार्गावर वाहतूक कोंडीचं चित्र. बांधकाम विभागाच्या कामावर सवाल उपस्थित. पावसामुळे परळी बस स्थानकाची दयनीय अवस्था. प्रवाशांना नाहक त्रास. जळगावात धावत्या बसचं एक टायर निखळलं तर दुसरं टायरही फुटल्याचा प्रकार. जीवितहानी नाही. भडगाव तालुक्यातील कसगाव गावाजवळची घटना. मुंबई गोवा महामार्गावर उभ्या कंटेनरला आयशर ट्रकची धडक. अपघातात दोघांचा मृत्यू. कामोठे रेल्वे स्टेशन समोरील घटना. नाशिकमध्ये मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 20 मोटारसायकली जप्त. 5 संशयितांना अटक. नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई. नागपूरमध्ये दाम्पत्यानं कामठी मार्गावरील हॉटेलमध्ये सुरू केले देहव्यापाराचे रॅकेट. हॉटेल दुआ कॉन्टिनेंटल येथील प्रकार. देहव्यापाराचे रॅकेट चालवणाऱ्या दाम्पत्याला अटक. वाशिमच्या मानोरा येथे आजी आजोबाचा नातवंडीच केली हत्या. मृतदेह नदीत फेकून दिल्यानंतर पोलिसांकडून 4 नातवंडांना अटक. वाशिमच्या मानोऱ्यात संपत्तीसाठी नातवाकडून आजी आजोबाची हत्या. धरणात सापडला आजी आजोबाचा मृतदेह. नातवासह त्याच्या 3 मित्रांना पोलिसांकडून अटक. गडचिरोलीच्या हेटीनगरमधील रहिवाशी चिखलाने त्रस्त. गावकरी आणि महिलांकडून मुख्य चौकातील चिखलात धानरोवणी करत सरकारचा निषेध. परभणी जिल्हा कचेरीवर शेतकऱ्यांकडून भजन कीर्तन आंदोलनाचा इशारा. पीक विम्याच्या प्रश्नाबाबत शेतकरी आक्रमक. कुंदखेडा ते रावेर बस मागील 8 दिवसांपासून थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं आंदोलन. बस घटनास्थळी पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी माघार घेतली. धाराशिवमध्ये जरांगेंबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात मराठा संघटना आक्रमक. परंडामध्ये नारायण राणे प्रवीण दरेकरांना जोडे मारो आंदोलन. आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी.